आदर्शवत या ठिकाणी नियमावली आणि त्याच नियमावलीला अनुसरून या ठिकाणी सदर स्पर्धा ही उत्तरोत्तर रंगताना दिसते. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 अनेक दात्यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी हाताळत आहोत. त्यामध्ये सन्माननीय श्री अमोलजी कीर्तिकर साहेब शिवसेना उपनेते, माननीय श्री बाळानर साहेब आमदार जोगेश्वरी विधानसभा, त्यानंतर सन्माननीय श्री जयवंत लाड साहेब शिवसेना उभाटा विभाग प्रमुख, त्यानंतर सन्माननीय जी मुरली पटेल साहेब आमदार अंधेरी पूर्व, माननीय प्रीती साटम मॅडम माजी नगर सेविका, तसेच अंजली इक्विपमेंट, ओम ज्वेलर्स, प्रहार अकॅडमी, ओझा स्वीट्स, शशिकांत कोठारे इंटिरियर डेकोरेटर्स, सन्माननीय साटम कॅटर्स, आकाश ज्वेलर्स, विश स्पोर्ट्स अँड नेटवर्क, श्री सतीश शिर्के साहेब, मयूर स्पोर्ट्स, अंजनी किचनवेअर आणि कांतीभाई ठक्कर या सर्व पुरस्कर्त्यांच्या अथक अशा या ठिकाणी सहकार्याच्या जोरावर स्पर्धा उत्तरोत्तर रंगते. आपल्या समोर सहर्ष सादर होताना दिसते ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 पर्व 8व आणि या स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस. यानंतर सामना होईल तो गोंदवली 11 आणि पोलीस 11 या दोन संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे येऊन करायची आहे. यानंतर सामना होईल तो गोंदवली 11 विरुद्ध पोलीस 11 या दोन संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपल्या उपस्थितीची नोंद आपण करायची आहे. मैदानावर जाऊया. महत्वपूर्ण असा सामना. पुढील फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करेल, कोणत्या संघाचा गाशा या स्पर्धेतनं गुंडाळला जाईल याची निश्चिती करणारा सामना. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून या ठिकाणी सन्माननीय नासिर शेख, सन्माननीय राजेश टाळशिलकर आणि सन्माननीय अजीज शेख ही पंचांची त्रयमूर्ती या ठिकाणी पंचगिरीची भूमिका बरखुबीने मैदानावर निभावताना दिसत आहेत. आणि त्यांच्याच या ठिकाणी निदर्शनाखाली उत्तर रंगते आपल्या समोर सादर होते ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 पर्व 8वे. एकंदरीत आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील तिसरी लढत. नाणेफेकीचा कौल जिंकतोय फ्रेंड्स 11 संघ. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं जाते कंधारी किंग्स क्रिकेट संघाला आणि प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून सचिन काटकर आणि ओमकार देसाई, एक वलयांकित असं नाव क्रिकेट जगतातील, ते या ठिकाणी मैदानावर फलंदाज म्हणून या ठिकाणी जाताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी धुरा पाहायची आहे. कोण गोलंदाज या ठिकाणी हाताळतोय तो गोलंदाजची मार्कवर. बहुधा गोलंदाज रमेश उर्फ छोटू. यापूर्वीच्या सामन्यात ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं, मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजीच्या या ठिकाणी मोर्चावर शुभारंभ करताना या ठिकाणी गोलंदाज रमेश उर्फ छोटू हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होताना दिसतोय. व स्ट्राईकला यापूर्वीच्या सामन्याचा हिरो ठरलेला सचिन काटकर स्ट्राईकला, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याची ओळख तो ओमकार देसाई. आकृती टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनी लगत घरंगळत जातोय. तो मिड विकेटच्या टप्प्यात एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. स्वतःला सावरत क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेक करतोय गोलंदाज रमेशच्या दिशेनं एकेरी धावेचं रूपांतर लीलया सचिन करतोय. ओमकारच्या साथीनं दुहेरी डावेत 2 धावांनी शुभारंभ होतोय तो कंधारी किंग्स क्रिकेट संघाचा. ज्या कंधारी किंग्स क्रिकेट संघाला नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. मोठा फटका सजवायचा होता, चेंडूला पाठवायचा होता ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ, मात्र संपर्क होत नाही. तो चेंडू आणि फळीमध्ये बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. क्रिकेट रसिकांना निश्चितपणे आजचा दिवस हा मेजवानीचा ठरेल यात कोणतीही शंका नाही. कारण
ज्यांचा आवाज सुप्रीमो चषकापर्यंत झळकलाय. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा, गोवा राज्यातील अनेक क्रिकेट स्पर्धा, कर्नाटकातील अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर आणि खास करून मालवणी शैलीच्या समालोचनातनं गाजवल्या आहेत ते आमचे मित्र बादल चौधरी यांचं आकर्षक असं मालवणी समालोचन. त्यांच्या साथीला उभरते असे समालोचक आमचे मित्र सिद्धेश काष्टे यांचं समालोचन आपल्यास या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ऐकायला मिळेल. आणि निश्चितपणे आजचा दिवस आणि येणारा उद्याचा दिवस हा क्रिकेट रसिकांसाठी एक महामेजवानी ठरेल या तीळ मात्र शंका नाही. काहीशी दुखापत यष्टीरक्षकाला होते. चेंडू आखूड टप्प्याचा अडविण्याचा प्रयत्न करतोय मात्र अंदाज चुकतोय तो या ठिकाणी यष्टीरक्षकाचा. त्यामुळे चेंडू बहुधा अंगठ्याला या ठिकाणी जोराने आदळतोय आणि त्यामुळेच वेदनेने विवळत या ठिकाणी प्रथमोपचार घेतले जात आहेत आणि त्याचमुळे या ठिकाणी खेळ सुरू होण्यास काहीसा वेळ हा खर्च होतोय. विनंती आहे कंधारी किंग्स आणि फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाच्या कर्णधाराला आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मैदानावरनं इतिवृत्तांत होतोय या ठिकाणी जायबंदी होतोय तो यष्टीरक्षक सिद्धू. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जा सचिन कडनं एक नेत्रदीपक असा शॉर्ट ऑन पुलचा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं या ठिकाणी चौकारासाठी जातोय. काहीसा व्यत्यय जरूर आला होता मात्र त्या व्यत्ययाचा परिणाम माझ्या एकाग्रतेवर मी होऊ देणार नाही. ज्या इराद्यानं मैदानावर मी प्रवेश केलाय फलंदाज म्हणून आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी त्या आक्रमक फटकेबाजीचा गुणनिर्देश मी निश्चितपणे सहर्ष सादर करेन या इराद्यानं सचिन चेंडू टोलवतोय. यावेळी नेत्रदीपक फटका चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात असमर्थता प्राप्त करतोय आणि सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होऊन 2 चेंडूंवर सलग 2 चौकार हे फलंदाज सचिन याच्या माध्यमातून टोलवलेले आपण पाहतोय. ज्या 2 सलग चौकारांना दुहेरी आकड्यात परावर्तित होते ती कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. काहीसा महागडा निश्चितपणे रमेश दिसतोय. गोलंदाजी मार्कला स्वतःला सावरत रमेश सज्ज. ओव्हरपेच चेंडू यावेळी देखण्या फटका चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं जातोय. डीप पॉइंट सीमारेषेला निमंत्रण देतोय. निमंत्रण सीमारेषा स्वीकारते. सलग तिसऱ्या वेळी चेंडू सीमोल्लंघन करत चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्रथमतः झळकविण्याचा बहुमान हा सचिन या फलंदाजाच्या नावे झळकला जातोय. सलग 3 चौकार या ठिकाणी सचिन काटकरचे व सलग 3 चौकारांच्या सहाय्यानं प्रथम फलंदाजीचा या ठिकाणी जो निर्णय देण्यात आला तो स्वीकारून तब्बल 14 धावांची आतषबाजी सांघिक खेळी. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न झाला होता.
तीन नेत्रदीपक फटके क्रिकेटचे सौंदर्य दर्शवणाऱ्या फटक्यांच्या जोरावर निघाल्यावर रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याची वेळ फलंदाजावर काय यावी याचं उत्तर केवळ सचिन देऊ शकतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह पहिल्या षटकाची सांगता व 3 नेत्रदीपक चौकारांच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज किंग्स 11 क्रिकेट संघ कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघ हा 14 धावांवर विसावला जातोय. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याची ओळख आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक मैदानं आपल्या चतुरसूत्र कामगिरीनं ज्यानं पादाक्रांत केली आहे, क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो ओमकार देसाई. सर ओमकार देसाई या ठिकाणी स्ट्राईकला निश्चितपणे सामना करण्यासाठी सज्ज. तर दुसऱ्या बाजूनं विरुद्ध दिशेनं गोलंदाजीमध्ये बदल हा अपेक्षित पाहायचा आहे. हा बदल म्हणून वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी कोण गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच या ठिकाणी फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिजित याची वर्णी जाते. ओमकार देसाई स्क्वेअर कटचा नेत्रदीपक असा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवतोय. डी पॉइंट सीमारेषला निमंत्रण देणारा चेंडू मात्र कॅरेबियन स्टाईलनं एक सुरेख असं पददालित्य पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं संभाव्य चौकार हा निश्चितपणे अडला जातोय. ज्या ठिकाणी चौकार होऊ शकला असता त्या ठिकाणी ओमकारच्या खाती मिळते त्या 3 धावा व या तिहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. ज्या ठिकाणी धावा घेण्याची संधी ती संधी स्वीकारताना या ठिकाणी धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. सतरा धावा या धावफलकावर. अभिचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका परत एकदा चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे या ठिकाणी निर्गमन करताना दिसतोय. यावेळी मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता या ठिकाणी समनीलगत घरंगळत चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. सचिनच्या खाती निघतोय तो एकंदरीत 4था चौकार. या डावातली 4था चौकार व या 4 धावांनी 20 पार होत तब्बल 21 अशी धावसंख्या अवघ्या 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज आपण पाहतोय कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाकडनं. ज्या कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळालंय नाणेफेकीचा कौल जिंकून फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाकडनं. बिनबाद 21 धावा केवळ 3 खेळाडूंना सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा. डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्ट्यांवरील बेल्स पडते की नाही याकडे तमाम शंकेचं या ठिकाणी निरसन होण्यात अखेर क्षण येतोय आणि यष्ट्यांवर असलेली बेल्स ही काहीशी पडते. त्यामुळे प्ले डाऊन होऊन सचिन काटकरला 4 चौकारांच्या सहाय्यानं पहिल्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावफलक 21 असा असताना माघारी जावं लागतंय. वादळी अशा खेळीचा दुर्दैवी अंत असं सदरच्या बळीचं वर्णन केलं तर वावगं ठरणार नाही. सलग 3 चौकार मैदानावर सेट होतोय सचिन असं वाटलं होतं. 4थाही चौकार त्याच्या माध्यमातून निघाला होता आणि त्यानंतर मात्र काहीशा धीम्या गतीचा चेंडू गती परिवर्तनाच्या चेंडूनं प्लेड ऑन होतोय. दुर्दैवीरित्या त्रिफळाचीत होऊन मैदानाची रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं सचिनची जागा घेण्यासाठी आणखी एक शैलदार खेळाडू अनिकेत याची वर्णी ही मैदानावर लागतंय. व्यावसायिक खेळाडूंच्या चमूत अनुभवी खेळाडूंच्या मिलाफात आपला खेळ सादर करताना कंधारी क्रिकेट संघ आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कामगिरीला पुरता आळा घालण्याच्या प्रयत्नात फ्रेंड्स 11 क्रिकेट संघ संघर्ष करताना मैदानावर. यावेळी सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास निश्चितपणे फाईन लेग क्षेत्रात. डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. ज्या ठिकाणी सचिननं डाव सोडला त्या ठिकाणावरनं मी माझ्या डावाला सुरुवात करेन. मात्र अंतिम ध्येय संघाचा धावफलक वाढवण्याचं तो ध्येय पूर्ण करेन. या पूर्णत्ववादी ध्येयानुसार या ठिकाणी टोलविलेला फटका अनिकेतच्या माध्यमातून चौकार त्याला प्राप्त करू देतोय व या 4 धावांनी सांघिक पावशतकी मजल म्हणजे 25 धावा या गाठल्या जात आहेत कंधारी स्पोर्ट्स संघाकडनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या फटका. चेंडू सजविला जातोय तो मिड विकेटला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी थोडीशी गफलत होते. संधी साधतोय तो ओमकार.
खानकून त्याची दुहेरी धावांसाठी अनिकेतला आपल्या सहकार्याचे इशारे सहजगत्या ओळखतोय तो अनिकेत एकेरी धावेची पावलं दुहेरी धावांसाठी वळवतोय 2 धावांनी अनिकेत पोहोचतोय तो 6 धावांवर तर सांघिक 27 धावा दुसऱ्या षटकात कंधारी स्पोर्ट्स क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्विचिटचा प्रयत्न प्रथम दर्शनी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झपकन चेंडूवर शॉर्ट थर्मॅनचा क्षेत्ररक्षक येतोय हे पाहिल्यानंतर पुढे सरसावणाऱ्या आपल्या पावलांना जागच्या जागी स्थिर केलं जाते अनिकेत याच्याद्वारे उत्कृष्ट असे खुले निर्देश नॉन स्ट्राईकचा फलंदाज ओमकार देसाई याच्या मार्फत येत आहेत 2 षटकांचा खेळ समाप्त 27 धावा धावफलकावर सदरचा सामना संपल्यानंतर मधल्या इनिंग मध्ये गोंदवली 11 आणि पोलीस 11 या 2 संघादरम्यान सामना खेळवला जाणार आहे आणि सदरच्या सामन्याची नाणेफेक ही काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे तरी आम्ही विनंती करतोय गोंदवली 11 आणि पोलीस 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे पहिल्या षटकामध्ये यष्टिरक्षण करताना या ठिकाणी काहीसा जायबंदी सिद्धू झाला होता मात्र संघाची गरज ओळखतोय तो सिद्धू प्रथमोपचार घेतोय आणि प्रथमोपचारानंतर या ठिकाणी सर्व काही ठीकठाक सर्व काही आलबेल या ठिकाणी होतंय ते फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून सिद्धू परत एकदा नव्या जोमानं क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरही या ठिकाणी बदल ज्या खेळाडूने यापूर्वीचा सामना गाजविला होता गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही विभागात तो अष्टपैलू खेळाडू श्रीकांत याची वर्णी गोलंदाज म्हणून या ठिकाणी होताना दिसतंय क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही पांगवलेली आपण पाहतोय आणि या पांगवलेल्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत श्रीकांत गोलंदाज फुल टॉस पद्धतीचा चेंडू ओमकारच्या बॅटमधनं फटका हा फसतोय प्रथम दर्शनी झेल घेण्याचा इरादा त्यानंतर चेंडू पाहतोय क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा नाद सोडतोय चेंडू अडविण्यावर धन्यता मानतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण घेऊन चेंडूची परती श्रीकांतच्या दिशेने जोवर होते ओमकार देसाईच्या खाती मिळते ती नाममात्र एकेरी धाव ज्या एकेरी धावेने तिसऱ्या षटकाची सुरुवात होते सांघिक 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय आपण अनुभवतोय चित्त थरारक अशी लढत ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 च्या निमित्तानं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत सुरेख असा फटका चेंडूला हलकीच दिशा दिली जाते ती स्क्वेअर लेगला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत जमिनी लगत घरंगत जाणाऱ्या चेंडूला अडविलं जातंय त्याच तत्परतेनं वाखाणण्याजोगी फेक गोलंदाज श्रीकांतच्या दिशेने येते अनिकेतला मिळते ती नाममात्र एकेरी धाव च्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय धावफलक स्थिरावतोय तो 29 धावांवर ओमकार देसाई वैयक्तिक 4 धावांवर 2 चेंडूंचा सामना करेल तो श्रीकांतचा स्विचिचा प्रयत्न झाला होता प्रयत्न फसतोय यष्टिरक्षकालाही चेंडू हुलकावून देतोय जोपर्यंत शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात चेंडूची माघारी होते पायीच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव ही कंधारी किंग्स क्रिकेट संघाच्या खाती च्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 30 धावांवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जोखमीचा फटका सीमारेषच्या अलगत सापडला जातोय तो अनिकेत चौकार टोलवून ज्यानं आपल्या डावाची सुरुवात केली होती तो अनिकेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय डीप स्क्वेअर लेगला जो सापळा या ठिकाणी रचण्यात आला होता त्या सापळ्यात झेलचितच्या स्वरूपात अलगत शिकार बनतोय श्रीकांतची तो अर्थातच या ठिकाणी अनिकेत व अनिकेत बाद झाल्यानंतर त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज राहुल याची वर्णी ही मैदानावर लागते सलामीला जरूर भागीदारी झाली मात्र त्या भागीदारीवर कळस रचायचा असेल तर समयोचित फलंदाजी अपेक्षित असेल ती ओमकार देसाई करवी त्याला तोलामोलाची साथ देणं गरजेचं हे राहुल करवी संघ व्यवस्थापनानं जी जबाबदारी खांदी दिली आहे ती चोखपणे पार पाडण्यासाठी राहुलची पावलं फलंदाज म्हणून मैदानाकडे हळूवारपणे वळताना दिसत आहेत मात्र अष्टपैलुत्वाची मोहर ज्या खेळाडूच्या नावे लागली आहे तो श्रीकांत आपल्या कर्णधाराचा विश्वासाला तडा लावून न देता सफलता प्राप्त करतोय
ब्रेक थ्रू मिळवून देण्यास द मॅन ऑफ गोल्डन आर्म म्हणून जी उपाधी ती सार्थकी लावतोय आणि परत एकदा नव्या शिकारीच्या शोधात तो हल्ला करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू फलंदाज पूर्णपणे चकतोय तो राहुल, बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतोय. कंजूशी गोलंदाजी म्हणजे काय, फलंदाजाला जखडून ठेवणारी गोलंदाजी म्हणजे काय आणि फलंदाजाला मोहजाळात अडकवत त्याला बाद करण्याची किमया म्हणजे काय, यांचा त्रिवेणी संगम साधताना गोलंदाज श्रीकांत सज्ज. याही वेळी मोठा फटका टोलवायचा होता, आत्मविश्वास निश्चितपणे न होता, आत्मविश्वासाचा अभाव राहुलमध्ये दिसतोय. परिणामता सलग दुसरा चेंडू निर्धाव. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 10 धावांच्या धावगतीनं 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा लेखाजोखा या ठिकाणी कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाचा जे फलंदाजी करतायत नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर याला कारणीभूत म्हणजे फ्रेंड्स 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतोय. तीस धावा धाव फलकावर गडी बाद होत आहेत ते 2. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय की नाही ते पाहायचं आहे. यावेळी मात्र दिशा बदलली जाते. ती गोलंदाज रमेशाची डावाची सुरुवात त्यानं कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं केली होती, मात्र पहिल्या सामन्यामध्ये विरुद्ध दिशेनं गोलंदाजी करताना जो कमालीचा यशस्वी ठरला होता त्या रमेशच्या हाती चेंडू परत एकदा सुपूर्द केला जातोय. वेगावर स्वार होत या ठिकाणी फलंदाजाला जखडबंदी करून ठेवण्याची क्षमता असा त्याचा नामोल्लेख तो रमेश गोलंदाजी मार्कवर ओमकारसाठी. मोठा फटका सजवायचा होता, प्रयत्न फसतोय. दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय हा काही अंशी का होईना योग्य असल्याचा निर्वाळा रमेशकडनं मिळतोय. धावांसाठी संघर्ष होतोय. एक मात्र फलंदाज सचिनचा अपवाद वगळता बाकी सर्व फलंदाजी ही काहीशी निष्प्रभ ठरते, मात्र क्षमता आहे ती ओमकारमध्ये आणि तोच ओमकार खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू हलकेच दिशा दिली जाते. जोपर्यंत चेंडू जातो तो पॉइंट क्षेत्रात एकेर धाव मिळते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 31 धावांवर. डावातील चौथं षटक प्रगतीपथावर 31 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकेरी धावेसाठी स्वतःचं खातं खोलण्यासाठी संघर्ष करणारा राहुल खेळण्यासाठी सज्ज होतोय रमेशची गोलंदाजी. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण वेग भन्नाट वेगाचा हा चेंडू होता, मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं. त्यामुळेच हा चेंडू वाईड म्हणून उद्भवतीला जातोय. तो पंचांकडनं अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी सांघिक कामगिरी कंधारी किंग्स 11 संघाची प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. यावेळी हलकीच दिशा फलन शॉट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. या फटक्यामागे ताकद नव्हती तर कलात्मकता दर्शवली होती ती फलंदाज राहुलनं. ताकदीचा वापर न करता प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज या ठिकाणी रमेश याच्या वेगाचा वापर करत हलकीच दिशा दिली जाते चेंडूला. चेंडू प्रवास करतोय दरम्यानला, चौकार प्राप्त होतोय. तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज राहुलला 4 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. तर सांघिक धावफलक अर्थातच या ठिकाणी 36 धावांवर 20वा हा घेतोय डावातील चौथं षटक प्रगतीपथावर. चेंडू हलके चॉप केला जातोय. जोपर्यंत फॉलो थ्रूवर शॉर्ट कव्हरच्या ठिकाणापर्यंत या ठिकाणी प्रवास घडला जातोय तो गोलंदाजाचा एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 37 धावांवर. चेंडू वाया जाऊ द्यायचा नाही, निर्धाव जाऊ द्यायचा नाही. जी संधी मिळते त्या संधीचं सोन्यात परावर्तन करावं, धावा जोडाव्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करताना काहीच्या अतिरिक्त दडपणात आणावं हा इरादा दिसतोय तो ओमकारचा, कारण क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव ओमकार देसाई याच्या पाठीशी. और पे चेंडू देखण्या असा फटका, चेंडू हा डीप मिड विकेट सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. काहीसा शांत असलेला ओमकार देसाई, कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असे संकेत या ठोस अशा षटकारांना मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघावर या ठिकाणी हल्लाबोल चढविला जातोय. 6 धावाने आत्मविश्वास ओमकार देसाईचा वाढतोय. षटकारांना 40 पार धावसंख्या
43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर डावातील कंधारी किंग्स 11 संघ प्रथम फलंदाजी करताना. रमेश सज्ज आकृतापाचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका. सुरेख असं टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेटचं निखळ सौंदर्य ज्या फटक्या मागचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडू मार्गक्रमण करतोय तो षटकारासाठी आणि अप्रतिम अशा या षटकारानं सन्माननीय काका मुंगेकर यांचं स्वागत या मैदानावर केलं जातंय. 6 धावांनी धावफलक वाढतोय. 49 धावा महागडं असं षटक गोलंदाज रमेश याच्याकडनं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 49 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त. डावातील अंतरिम 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूंचा जास्तीत जास्त वापर ओमकार देसाईनं करावा असा कयास असेल तो त्याच्या संघ साथीदारांचा. तर दुसऱ्या बाजूनं रमेश नक्की काय रणनीती या ठिकाणी आखली जाते राहुल याच्याकरवी हे पाहायचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 14 धावांवर सचिन तंबूत परतला. 7 धावांवर अनिकेत. त्यानंतर या सामन्याची सारी सूत्र हाती घेतोय तो ओमकार राहुलच्या साथीनं आणि डाव सजवितोय तो कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाचा. तर दुसऱ्या बाजूनं संघर्षमय क्रिकेट खेळताना फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, ज्या खेळाडूला अष्टपैलुत्वाचं वरदान मिळालंय तो गोलंदाज श्रीकांत आपलं कसब आजमावण्याच्या प्रयत्नात सज्ज होतोय. यानंतर होणारा सामना गोंदवली 11 विरुद्ध पोलीस 11. पोलीस 11 क्रिकेट संघ कर्णधार कृपया आपण यायचंय, समालोचन कक्षामध्ये भेट द्यायची आहे, तसेच नाणेफेकीचा कौल आपण आजमावायचा आहे. वेळेचं बंधन अनिवार्य आहे. जे बंधन वेळेचं आपणास घालून दिले त्यामध्ये सामना हे सुरू होणं अपेक्षित आहे. त्यामुळे विनंती आहे पोलीस 11 क्रिकेट संघाला आपण लगेचच येऊन संघ व्यवस्थापनानं भेटायचं आहे. संघ कर्णधारानं नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. सांघिक अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होते. राहुलच्या एका आकर्षक अशा षटकाराच्या जोरावर 55 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. परतला श्रीकांत. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फुलर लेन मध्येचा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार टोलवल्यानंतर श्रीकांत आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय. एकेरी धावेसाठी फलंदाजाला संघर्ष करण्यास प्रवृत्त करतोय. 3 चेंडू या षटकातील बघता बघता संपुष्टात येत आहेत. 55 धावा धावफलकावर. पुढे सरसावत पददलितेच्या जोरावर डीप लॉंग ऑनला एक जोरकस असा फटका. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता सीमोल्लंघन करतोय. महत्वपूर्ण 4 धावा राहुलच्या खाती जमा होत आहेत. या चौकारानं राहुल पोहोचतोय तो वैयक्तिक 15 धावांवर. तर या 4 धावांनी तब्बल 59 धावांपर्यंतचा प्रवास आपण पाहतोय कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघाचा. कंधारी किंग्स क्रिकेट संघ 59 धावा 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर काहीसा महागडा ठरताना गोलंदाज श्रीकांत याही वेळी स्वतःसाठी जागा निर्माण करू देत चेंडूचा प्रवास घडविला जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. आक्रमकतेची झलक दर्शवताना या ठिकाणी राहुल आपले हात खोलतोय आणि निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणणारी अशी त्याची तोडफोड फलंदाजी आपण मैदानावर पाहतोय. सांघिक 63 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. फटका जमिनीलगत सजविला जातोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती येते. परती गोलंदाज श्रीकांत व्यवस्थितरित्या टिपली असते तर ओमकार देसाई काहीसा अडचणीत येऊ शकला असता. मात्र दुहेरी धावांचं संकट ओढवून घ्यायचं, स्वतःकडे पुढील षटकासाठी स्ट्राईक ठेवायची हा इरादा सपशेल यशस्वी ठरतोय. दुहेरी धावाने खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. प्रति षटकामागे 13 धावांच्या आतषबाजीनं 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर पाहायचा आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. शेवटच्या आताच्या 2 षटकांमध्ये त्यात 35 धावा निघतायत. त्या 35 धावांनी या ठिकाणी कंधारी किंग्स 11 क्रिकेट संघ हा काहीसा सुस्थितीमध्ये आपण अनुभवतोय. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. प्रति षटकामागे
65 प्रति षटकामागे 13 धावांच्या धावगतीनं तब्बल 65 धावा. वारंवार विनंती केली जाते पोलीस 11 क्रिकेट संघाला, कृपया पोलीस 11 क्रिकेट संघाचे कर्णधार, संघ व्यवस्थापक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया आपल्या उपस्थितीची नोंद आपण करायची आहे आणि नाणेफेकीचा कौल आजमावण्यासाठी या ठिकाणी डगआउटच्या दिशेनं आपण जायचं आहे. पोलीस बॉईज 11 क्रिकेट संघ कर्णधार, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी यायचं आहे. शेवटचे अंतरिम 6 चेंडू शेष, सुरेख असा फटका निघतोय, चेंडू डीप स्क्वेअर लेग दिशा सहजगत्या पार करतोय. 4 धावा मिळत आहेत त्या ओमकार देसाईच्या खाती. गोलंदाज सागरचं स्वागत एका आकर्षक चौकारानं केले जात आहे, ज्या 4 धावांनी धावफलक वाढतोय तो 69 धावांवर. सागरचं स्वागत एका आकर्षक अशा चौकारानं या ठिकाणी ओमकार देसाई करताना दिसतोय. 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 69 धावांवर. पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, यावेळी मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र निर्जन स्थळी चेंडू विसावल्याने 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेचं रूपांतर लिहिल्या दुहेरी धावात होतंय, ज्या 2 धावांनी 70 पार होते सांघिक धावसंख्या, ती म्हणजे 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र निश्चितपणे आपला वर चष्मा राखताना आक्रमक फटकेबाजी म्हणजे काय, तोडफोड फटकेबाजी म्हणजे काय ही सादर करताना किंग्स 11 क्रिकेट संघ मिळालेल्या संधीचं सोन्यात परावर्तन करताना एका मोठ्या धावफलकाकडे आगेकूच करताना मैदानावर दिसतोय. उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू कदाचित नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न दंडात्मक ठरविला जातोय अनुभवी पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावीच्या सहाय्यानं सांघिक धावफलक तब्बल 72 धावा. 72 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सागर राहिता मोहर विकेटपर्यंत सज्ज, चेंडू खोदून काढला जातोय, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, पर्यायानं संधी साधत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात हे केलं जातंय, ज्या दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 74 धावांवर. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी, तब्बल 74 धावा अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. हर एक फलंदाज या ठिकाणी आपल्या आक्रमक फटकेबाजीचा दर्जा सिद्ध करताना मोठे फटके टोलवताना मैदानावर दिसतोय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र हे मिनी हेलिकॉप्टर असं म्हणतात न उडता जमिनीलगत घरंगळत डीप लॉंगॉनच्या दिशेनं मार्गक्रमण करतंय. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षण घेऊन चेंडूची फेक येते, चेंडूची परती जोपर्यंत गोलंदाजाच्या दिशेनं दुहेरी धावा सहजगत्या प्राप्त होत आहेत, ज्या 2 धावाने या ठिकाणी पाऊण शतकी मजल पार केली जाते. 76 धावा या धावफलकावर. शहात्तर धावा धावफलकावर. बऱ्याच वेळेनंतर ज्या चेंडूची प्रतीक्षा होती ती फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाला त्यांच्या प्रतीक्षेची आस पुरविणारा असा निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. 76 धावा धावफलकावर. या ठिकाणी बहुधा या षटकाची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर हा सज्ज. उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. वाईची अपेक्षा होती ती ओमकार देसाईला, मात्र अपेक्षा भंग होतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धारित 6 षटकांमध्ये निघतायत तब्बल 76 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. प्रथम सत्रामध्ये काहीसा अंगलट आल्याची चिन्ह दिसत आहेत, मात्र तोडफोड फटकेबाजीवर दृढ आत्मविश्वास तो फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाचा. त्याचं क्षणचित्र पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं आणि त्याचीच पुनरावृत्ती घडवत कंधारी किंग्स क्रिकेट संघाने ज्या 76 धावा कुठल्या आहेत त्या 77 धावा काढायच्या आहेत. त्या 77 धावांचा पाठलाग फ्रेंड्स 11 क्रिकेट संघ कशा तऱ्हेनं करतोय हे सांगण्यासाठी येणारी वेळ मैदानावर आपल्या समोर वर्तमान भविष्य सादर करेल आणि तेच भविष्य आपल्या समोर सहर्ष सादर करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे मित्र
सिद्धेश काष्टे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उभरते असे समालोचक. आपल्या समालोचनाच्या जोरावर मुंबापुरीमध्येही त्यांनी आपली विशेष नावाची ओळख केली आहे आणि तेच सिद्धेश काष्टे आमचे मित्र जोगेश्वरीच्या या मैदानावर फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफीच्या निमित्तानं आपल्या समोर या स्पर्धेचा या सामन्याचा इतिवृत्तांत सादर करण्यासाठी येत आहेत. मी विनंती करतोय आमचे मित्र सिद्धेश यांना आपण समालोचन कक्षामध्ये यावं व समालोचन कक्षाचा ताबा घ्यावा. हॅलो, धन्यवाद समीर पांढरे सर. चेंडू रिटर्न द्या. जे खेळाडू या ठिकाणी चेंडू घेऊन गेले त्यांनी कृपया तो चेंडू रिटर्न द्या. मैदानात प्रॅक्टिस करायची अलाउड नाही या ठिकाणी, त्यामुळे चेंडू रिटर्न द्या. हॅलो, सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. मैदानात चालू असलेला सामना फ्रेंड्स 11 वर्सेस कंधार 11 या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि क्षेत्ररक्षण करत असताना जर बघितलं तर 76 धावांवर थांबवलं. 77 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी ते फ्रेंड्स 11 संघाच्या बाजूने. सुरेखा गोलंदाजीच्या जोरावर आणि एका बघितलं तर फलंदाजी चांगली झाली. एका बाजूने ओंकार देसाई यांची 32 धावांची बहरदार खेळी आणि त्याला साथ मिळाली राहुल यांची. या दोन फलंदाजी यांच्या जोरावर सुरेख फलंदाजी करत असताना या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाते, पोलीस बॉयज तुमच्यासाठी शेवटचा कॉल असेल, लास्ट पुकार असेल. या ठिकाणी नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. पोलीस बॉयज चला जरा सहकार्य करा. वारंवार तुमचं नाव या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने घेतलं जातं. पोलीस 11 ओके, पोलीस 11 पोलीस 11 या ठिकाणी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी यानंतरचा सामना असेल गोंदवली 11 वर्सेस पोलीस 11. तर 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 77 धावांचं एक मापक आव्हान डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी नक्कीच उतरेल तो फ्रेंड्स 11 संघ. चला फलंदाज याच्यात मैदानामध्ये दरम्यानच्या काळात या स्पर्धेचे पुरस्कृत या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा खंदा हातभार लागलेत, त्याचबरोबर या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक सुद्धा केली जाईल. लगेचच या ठिकाणी गोंदवली 11 आणि पोलीस 11 लगेचच नाणेफेकीसाठी या. गोंदवली 11 यानंतर होणारा सामना असेल गोंदवली 11 वर्सेस पोलीस 11. नाणेफेक केली जाते या ठिकाणी फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफीच्या माध्यमातून. या ठिकाणी का खास कॉइन बनवण्यात आले नाणेफेकीसाठी आणि तो कॉइन या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी नाणेफेक होते. या ठिकाणी काका मुणगेकर सन्माननीय श्री काकाजी मुणगेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. स्पेशल कॉइन्स आपण बघतो या स्पर्धेच्या निमित्तानं.
टेल आणि एका बाजूला जर बघितलं तर ऑक्सिजन मास्टर असं लिहिलेलं आहे त्यावर आणि टेल येतोय. यानंतरचा सामना असेल गोंदवली 11 वर्सेस पोलीस 11. नाणेफेकीचा कॉल जिंकला या ठिकाणी गोंदवली 11 संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय. दरम्यानच्या काळात मैदानाकडे वळूया. मैदानात 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची प्रारंभिक जोडी श्रीकांत आणि योगेश जोडी या ठिकाणी दिसते. ज्या श्रीकांतने याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये बहारदार असं अर्धशतकाची खेळी केली, 58 धावांची नॉट आउट खेळी केली आपल्या संघासाठी. तोच श्रीकांत या ठिकाणी स्ट्राईक एंडवर सज्ज होईल. गोलंदाजी मागवर गोलंदाज असाद पुढे टाकलेल्या चेंडूचा सर्व बॅटने खेळला. या ठिकाणी कव्हर रिजनमध्ये चेंडूचा प्रवास एका धावेसाठी आणि एकेरी धावाने श्री गणेशा केला गेलाय. या 77 धावांचा पाठलाग सुरू झालाय. याची या ठिकाणी निर्मळा करून देणारी ही पहिली धाव बघायला मिळाली ती श्रीकांत याच्या बॅटमधनं. स्ट्राईक रोटेट झालाय. स्ट्राईकवर आता येईल योगेश. या ठिकाणी त्याला सुरेख साथ दिली. पहिली धाव कंप्लीट झाली. 77 धावांचा पाठलाग करत असताना चांगली या ठिकाणी सुरुवात. पोलीस बॉय जिंकले. थोडंसं या ठिकाणी करेक्शन केलं जात आहे. परत एकदा सुरेख फटका बघायला मिळाला. एकच धाव या ठिकाणी निघेल. सुरेख गोलंदाजी होते, दर्जेदार गोलंदाजी होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण बघतो. या ठिकाणी 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा या ठिकाणी फायदा उठवायचा होता फलंदाजांना. मात्र या ठिकाणी वेगावर स्वार होऊन सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय असाद. 2 चेंडूची सांगता झाली. 2 धावा. धावफलकावरती परत एकदा लो फुटॉस प्रकारचा चेंडू, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात या ठिकाणी गडी मात्र माघारी परतेल. एक मोठी विकेट, एक प्राइज विकेट या ठिकाणी बघायला मिळाले. जे श्रीकांतने पहिल्या सामन्यामध्ये 58 धावांची खेळी केली होती त्याला या ठिकाणी रोधक घालणारी गोलंदाजी बघायला मिळाली. एक लोअर फुटॉस प्रकारचा चेंडू, कमजोर चेंडू होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मात्र प्रयत्नात हा फसलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हेरलाय त्याने आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देत असताना माघारी परतेल. या ठिकाणी श्रीकांतची खेळी समाप्त झाले आणि श्रीकांत माघारी परततोय. धावसंख्या फक्त 2 असताना धावफलकावरती तर न्यू बॅटर सिद्धेश जातोय. या ठिकाणी मैदानात ज्या श्रीकांतवर या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा होत्या तो श्रीकांत मात्र या ठिकाणी थोडासा निराश करतोय आपल्या या संघाला आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा. कारण पहिल्या सामन्यात जर त्यांनी बघितलं तर बहारदार खेळी केली होती. ज्या ठिकाणी तो 62 धावांचा पाठलाग करत असताना एकाकी खेळी त्याने 1 मॅन आर्मी अशा प्रकारे तो लढला होता. 58 धावांची खेळी केली होती. त्या प्रकारची खेळी या ठिकाणी उपयुक्त होती. मात्र आता मात्र या ठिकाणी जर बघितलं तर 1 या धावसंख्येवर तो माघारी परतलाय. धावफलकावर फक्त 2 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी असादच्या माध्यमातून, कारण असाद या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये असताना 38 सर्कलच्या बाहेर असताना या ठिकाणी आपण बघतोय आणि अशा वेळी जी गोलंदाजी करायची होती ती सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय असाद याच्या माध्यमातून. धावफलकावर फक्त 2 धावा. 77 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी न्यू बॅटर सिद्धेश असेल स्ट्राईक एंडवर. त्याला नॉन स्ट्राईकवरून साथ देण्यासाठी सज्ज होईल योगेश. सुरेख ही स्पर्धा ऑक्सिजन मास्टर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय. फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 आणि या जोगेश्वरीच्या मैदानामध्ये ही स्पर्धा होताना आपण बघतोय. धावफलकावर फक्त 2 धावा आतापर्यंत बघितल्या आपण एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरी विकेट जाईल का? येस, डेफिनेटली या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. कव्हर क्षेत्रामध्ये दीप होता या ठिकाणी आणि दीपने या ठिकाणी सुरेख झेल पकडलाय आणि आल्या पावली या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागेल सिद्धेशला. थोडासा निराश दिसतोय. एक मोठा फटका खेळायचा होता, परत एकदा टायमिंग नव्हतं त्या ठिकाणी. बॅटची एज घेऊन चेंडू या ठिकाणी विसावतोय. कव्हर रिजन मधला खेळाडू दीप याच्या हातामध्ये आणि दीप एक सेफ हँड म्हणून ज्याला ओळखलं जातं दीपला सुद्धा त्याने सुरेख झेल टिपलाय आणि आता मात्र या ठिकाणी बघूया हॅट्रिक होतंय का. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का हे बघावं लागेल. हॅट्रिक बॉलवर असेल या ठिकाणी न्यू बॅटर रमेश जातो. या ठिकाणी रमेश असेल या ठिकाणी स्ट्राईकवर छोटू या नावाने सुद्धा तो ओळखला जातोय. थोडीशी या ठिकाणी मात्र दमछाक झाली. 2 धावा पहिल्या 2 चेंडूंवर आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र बघितलं तर बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी माघारी परतलेत. धावसंख्या स्थिरावली. 2 या धावसंख्येवर थोडासा या ठिकाणी अडचणीत सापडलाय फ्रेंड्स 11 संघ.
थोडासा या ठिकाणी एक्स्ट्रा प्रेशर घेतलंय की काय असं वाटतंय. 77 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी या ठिकाणी जी आता धावगती आहे ती कमी पडते की काय असं वाटतंय. परत एकदा पुनरागमन करावं लागेल, कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करणारी फलंदाजी कोण करेल ह्यात मात्र बघावं लागेल. स्ट्राईक एंडवर आताच गेलेला फलंदाज रमेश आहे, त्याला स्ट्राईक देण्यासाठी नॉन स्ट्राईकवर योगेश सज्ज होतोय. तर गोलंदाजीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च करत असताना आतापर्यंत 2 धावा त्याने टिपल्यात. स्ट्राईक एंडवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सर्व बॅटने खेळला या ठिकाणी. परत एकदा तिसरा झेल या ठिकाणी हॅट्रिक होतंय का? यस, कंप्लीट होतं या ठिकाणी हॅट्रिक. आणि या ठिकाणी या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक असा त्याच्या नावावर होतंय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. पॉवर प्लेचं षटक हातात असताना ज्या प्रकारची गोलंदाजी उपयुक्त होते आपल्या संघासाठी ती या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय असाद. आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील नोंदवतोय. सलगच्या 3 चेंडूंवर ते 3 गडी या ठिकाणी माघारी पाठवतोय. सुरेख गोलंदाजी. आता कुठेतरी या ठिकाणी बघितलं तर फ्रेंड्स 11 संघ हा अडचणी देताना दिसतोय, कारण जी भिंत होती त्याला या ठिकाणी खिंडार पाडताना दिसलाय. जे प्रमुख फलंदाज होते, प्रारंभिक फलंदाज ज्यांना खंदेस तगडे फलंदाज म्हटले जायचे, ते मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. 3 प्रारंभिक फलंदाज माघारी परतलेत. धावफलकावर धाव फक्त 2 धावा खर्च करत असताना आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. पहिले षटकाचे एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. कौतुक करावं लागेल या ठिकाणी असाद याचा. धावफलकावर 77 धावा या ठिकाणी प्रारंभिक फलंदाजी करत असताना बनवली. आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाजी सुरेख या ठिकाणी होताना दिसते कंधार 11 संघाची. असाद याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर असाद सज्ज होईल आणि त्याला सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडवर आपण आशिष याला बघतोय. आता झालेला आशिष थोडासा या ठिकाणी आशिषवर पण दडपण असेल, कारण जर बघितलं तर याच्या अगोदरच्या 3 चेंडूवरती 3 गडी माघारी पाठवत असताना हॅट्रिक नोंदवली असाद याने. सुरेख गोलंदाजी करत असताना चांगल्या चेंडू त्याला सन्मान दिलाय. सर्व बॅटने खेळला या ठिकाणी. मिड ऑफ रिजनमध्ये चेंडूचा या ठिकाणी गॅदर केला गेलाय. परतीची फेकी होते तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. फक्त 3 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकाची झाली सांगता पहिलेवाले अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांती धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर फक्त 3 धावा खर्च होत असताना 3 गडी माघारी पाठवल्यात. सुरेख गोलंदाजी कौतुक करावं लागेल, टाळ्या वाजवाव्या लागतील या ठिकाणी असाद याच्यासाठी सुद्धा. मुकेश दास न्यू गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. सुरेख या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली. पॉवर प्लेचा पाहिजे तेवढा फायदा उठवू शकले नाहीत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघितलं तर धावा बनताना आपण बघत असतो, पण गोलंदाजी दर्जेदार झाले नो डाऊट. सुरेख गोलंदाजी झाली. पुढे चेंडू ठेवलाय, पुढून वळवण्याचा प्रयत्न बोटं फिरवली होती पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे या ठिकाणी टायमिंग करू शकले नाहीत फलंदाज. आणि या ठिकाणी विकेटची या ठिकाणी बघितलं तर 3 गडी माघारी परतल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. 77 धावांचा पाठलाग करत असताना एक मोठी धावसंख्या असताना थोडंसं दडपण या ठिकाणी मला वाटतं बघायला मिळालंय ते गोलंदाजांकरवी. त्यामुळे कुठेतरी थोडंसं मागे राहतोय की काय फ्रेंड्स 11 संघ बघावा लागेल. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 74 धावांची गरज असेल. सर्व बॅटने एक कडक फटका बघायला मिळाला. तिथे प्रोटेक्शन आहे कव्हरमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होते. परतीची फेकी सुद्धा या ठिकाणी डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी जर बघितलं तर गडी माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात गडी माघारी परततोय योगेश. वारंवार या ठिकाणी चुका करताना दिसत आहेत फलंदाज आणि त्याचाच परिणाम जर बघितला तर धावा कमी आहेत आणि जो विकेटचा कॉलम आहे तो मात्र या ठिकाणी जर बघितलं तर जास्त आहे. 4 विकेट गेलेत या ठिकाणी, फक्त धावा 3 आहेत या ठिकाणी. वारंवार थोडीशी या ठिकाणी घाई झाली होती योगेश याच्याकडनं. त्याला वाटलं होतं सिंगल बनेल, या ठिकाणी कॉल केला या ठिकाणी आशिषने. धाव नव्हती, नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज विकास या ठिकाणी विकास कोचरेकर नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर आशिष आपण या ठिकाणी बघतोय. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावफलकाचा जर विचार करता फक्त 3 धावा या धावफलकावर 77 धावांचा पाठलाग करत असताना कोणाला तरी या ठिकाणी जोखीम घ्यावी लागेल. कोणाला तरी या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. ती आक्रमकता कोण दाखवेल आता मात्र या ठिकाणी बघावं लागेल. कारण गोलंदाजी जर बघितलं एका बाजूने सुरेख गोलंदाजी आणि अशा वेळी या ठिकाणी थोडेसे मिसफिल्ड एक
ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा निघाल्या असत्या, मात्र त्या ठिकाणी बॅकअप होतं. एकच धाव निघेल, एका धावेवेळेस समाधान. आता कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही असा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला निर्णय आणि त्यामुळे फक्त एकच धाव कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू घेऊन परत एकदा सज्ज होईल मुकेश. या ठिकाणी पुढे टाकलेला चेंडू परत एकदा सन्मानपूर्वक खेळला. या ठिकाणी आता जर बघितलं तर सिंगल डबलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. कमजोर चेंडूचा या ठिकाणी वाट बघितली जाते. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि कमजोर चेंडूंवर या ठिकाणी आक्रमण करायचं असा काहीसा पवित्र असेल नक्कीच या दोन फलंदाजांचा. कारण 4 फलंदाज माघारी परतल्यात. परत एकदा सुरेख चेंडू बघायला मिळालाय. स्विंग आणि मिस या ठिकाणी बघायला मिळाला. पुढे टाकलेला चेंडू होता, बोटं फिरवलीत. लेग ब्रेक या ठिकाणी राईट हँड बॅट्समनसाठी बघायला मिळतोय. धावफलकावर परत एकदा धावा स्थिरावत आहेत. 4 धावा या धावफलकावर 4 गण्याच्या मोबदल्यात. एक मोठी धावसंख्या आपण जेव्हा चेस करत असतो तेव्हा थोडंसं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं आणि ते कॅल्क्युलेशनचा अभाव या ठिकाणी कुठेतरी दिसतोय. तो फ्रेंड्स 11 संघाच्या बाजूने परत एकदा एक आडव्या बॅटने खेळलेला फटका होता. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं चेंडू जाईल की काय चौकारासाठी, मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. खूप लांब बॉलने या ठिकाणी गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला या ठिकाणी अडवलाय आणि परतीची फेकी केली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 7 या धावसंख्येवरती 7 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चांगला चेंडू सर्व बॅटने खेळला. या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूचं परत एकदा परतीची फेकी होईल तोपर्यंत परत एकदा दुहेरी धावेची लहर या ठिकाणी मैदानात उठताना दिसत आहे. 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतात. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती आणि दुसऱ्या षटकाची झाली सांगता. 2 षटकाच्या सांगते क्रेस 9 धावा या धावफलकावरती. 77 धावांचा पाठलाग करत असताना बघतो आपण फ्रेंड्स 11 संघ. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांमध्ये जर बघितलं तर 68 धावा ह्या बनवाव्या लागतील. 68 धावा बनवाव्या लागतील. अजूनही 4 षटक म्हणजे 24 चेंडू, येणारी 24 चेंडू आणि 68 धावा असं विजयाचं समीकरण असेल. आता मात्र या ठिकाणी जोखीम थोडीशी पत्करावी लागेल कारण फक्त 24 चेंडूर उरलेत. कोणत्याही एका फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील आणि ती जबाबदारी कोण घेईल हे बघावं लागेल. स्ट्राईक एंडवर सज्ज होईल विकास. विकास असेल स्ट्राईकवर विकास की या ठिकाणी बघितलं तर आशिष ही जबाबदारी घेईल हे बघावं लागेल. चांगला चेंडू होता. फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी मनगटाच्या सहाय्याने बॉटम हँडने खेळलाय चेंडू. तिथे मिड विकेट रिजनमध्ये प्रोटेक्शन होतं, त्याच्याकडनं झाले चूक. त्याच्याकडनं झालेल्या चुकीचा परिणाम हे 4 धावांमुळे आणि 4 धावांमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर पहिला या इनिंगमधील चौकार हा विकासाच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. चांगल्या बॉटम हँडचा वापर केला होता. टायमिंग चांगलं होतं या ठिकाणी, त्यामुळे चेंडू प्रचंड वेगाने गेला होता. त्यामुळे फंबल झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याचीच चूक ही 4 धावांवर या ठिकाणी पथ्य पडते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. परत एकदा सर्व बॅटने खेळला. या ठिकाणी झेल उडतोय. झेल बहुधा नो मॅन्स लँडमध्ये या ठिकाणी पडेल नक्कीच आणि तोपर्यंत परतीची फेकी होईल. तोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न न करता दोन्ही फलंदाजीने स्ट्राईक रोटेट करणं हे क्रमप्राप्त ठरवलंय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जर बघितलं तर फक्त एक चूक जर वगळली, जो चौकार गेला ती चूक वगळली तर क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजीने कोणतीही चूक अजूनपर्यंत केली नाही. परत आखूड टप्प्याचा चेंडू होता. सर्व या ठिकाणी बघितलं तर कटचा फटका बघायला मिळतोय. परत एकदा फंबल झाला क्षेत्ररक्षकाने, त्याचा परिणाम परत एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा या ठिकाणी 4 धावाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवरती. परत एकदा थोडंसं या ठिकाणी गाडी पिकअप घेते असं वाटतं. या ठिकाणी या षटकामध्ये 2 चौकार आलेत आतापर्यंत, म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाचा या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवणारे हे षटक बघायला मिळत आहे. थोडीशी धावा या ठिकाणी येत आहेत या षटकामध्ये. ही एक जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केला फ्रेंड्स 11 संघाच्या बाजूने. परत एकदा कमबॅक करणारे चेंडू बघायला मिळत आहे. गोलंदाज असाद याच्या माध्यमातून, ज्या असादने सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. 3 विकेट मिळवत हॅट्रिक करत असताना खिंडार पाडलं होतं या ठिकाणी, भगदाड पाडलं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि तोच असाद या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतोय. धावफलकावर त्याला साथ मिळते या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची सुद्धा. सर्व बॅटने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव तर बनले. दुसऱ्या धावासाठी कोणताही प्रयत्न नाही. हलकेच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट परत एकदा करताना दिसलाय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती.
तर 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून एका चेंडूचा खेळ बाकी. आणि सुरेख या ठिकाणी जर गोलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. 2 मोठे फटके आलेच जरूर, पण ते पण या ठिकाणी जर बघितलं तर क्षेत्ररक्षकांच्या झालेल्या चुकांमुळे. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजीचा जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. पुढे टाकलेला चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता. सुरेख फटका या ठिकाणी मनगटाच्या सहाय्याने काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार, पहिला षटकार बघायला मिळतोय. आशिषाच्या बॅटमधनं हा षटकार आलाय, विकासाच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. सुरेख फटकेबाजी विकासाच्याकडनं 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या षटकामध्ये केला गेलाय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. 77 धावांचा पाठलाग करत असताना कमबॅक करणारी फलंदाजी करणं गरजेचं होतं आणि तेच या ठिकाणी हे षटक निवडलंय. या दोन्ही फलंदाजांनी 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आलेत आणि 16 धावांची या ठिकाणी लयलूट केली गेली. 77 धावांचा पाठलाग आणि या पाठलागामध्ये पहिले 2 षटकांचा जर विचार केला तर 9 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये बघितलं तर 16 धावा खर्च झाल्यात. धावफलकावर धावा आता जर बघितलं तर 25 धावा झाल्यात. मुकेश दास येतोय या ठिकाणी आपल्या षटकातील आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन मुकेश दास परत एकदा लांबवरनं सज्ज होतोय. 18 चेंडूने 52 धावांचं उद्दिष्ट असताना या ठिकाणी एक झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय सुरक्षितरित्या. या ठिकाणी सेफ हँड झेल या ठिकाणी त्याला म्हटलं जातं आणि तसाच या ठिकाणी झेल तिपटानं दिसलाय. त्यामुळे या ठिकाणी 5वा धक्का बसेल. आशिष माघारी परतेल या ठिकाणी. धावफलकावर धावा 25 असताना 5वा गाडी माघारी परतेल, म्हणजे अर्धी सेना ही माघारी परतलेली दिसतंय. अजूनही या ठिकाणी संघर्ष करावा लागेल फ्रेंड्स 11 संघाला, कारण उर्वरित 17 चेंडूंमध्ये 52 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. न्यू बॅटर पारुल जाते न्यू बॅटर. उर्वरित 17 चेंडू आणि या ठिकाणी जर बघितलं तर 52 धावा. इथून सुद्धा कमबॅक केला जाऊ शकतो. फक्त लढण्याची क्षमता, लढण्याची ताकद तुम्हाला या ठिकाणी दाखवावी लागेल. आणि कमबॅक म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तह केला होता, पुरंदरचा तह. त्यावेळी त्यांनी मिर्झा राजाला 23 किल्ले दिले होते या तहामध्ये आणि फक्त स्वराज्यात तेव्हा 12च किल्ले उरले होते. आणि त्याच्यानंतर अवघ्या 9 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले. हे असतं कमबॅक, जे आमच्या राजाने आम्हाला शिकवलं आणि ते कमबॅक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड्स 11 संघाला ते कमबॅक आता कसं करतील हे बघावं लागेल. परत एकदा सुरेख गोलंदाजी मुकेशाच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळते. चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. धावफलकावर धावा फक्त 25 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. परत एकदा बॅटची एज घेऊन थर्ड मॅन रिझन मध्ये एका धावेसाठी जाईल चेंडू. थोडासा संथ झालाय सामना, मोठे फटके येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर गोलंदाजी करणारे संघ सुद्धा थोडंसं या ठिकाणी वर्चस्व आपलं दाखवत आहे. जर मोठे फटके आले असते तर कुठेतरी या ठिकाणी सामना हा जर बघितलं तर रोमांचक नक्कीच झाला असता. पण या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्याच 3 षटकामध्ये 3 गडी गेले. त्यानंतर सांभाळून खेळायचं की मोठे फटके खेळायच्या द्विधा मनस्थितीत फलंदाज थोडेसे अडकलेत की काय असं वाटतंय आता. आणि त्यामुळे या ठिकाणी मोठे फटके न येता या ठिकाणी धाव रोखले जात आहेत. गोलंदाजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वारंवार प्रयत्न फलंदाज करतायत पण त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडूला कट करतायत. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित टायमिंग होत नाही. परत एकदा जर आपण बघू शकतो सुरेख या ठिकाणी गोलंदाजी, यष्टिरक्षण सुद्धा सुरेख या ठिकाणी जर बघितलं तर क्लोज होता त्या ठिकाणी यष्ट्यांवर आणि त्यामुळे परत एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळालाय. फुटवर्क नव्हतं फलंदाजांचा. खडे खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा आता मात्र सफल झालाय. परत एकदा जागा बनवली होती. चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव असताना षटकाची झाले सांगता. तर 4 षटकाच्या सांगते क्रिस. धावफलकावर फक्त 26 धावा, एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी, 1 विकेट आणि 1 धाव खर्च करत असताना चांगली गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून. न्यू गोलंदाजा रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर, उर्फ धुरी म्हटलं जातं त्याला. तर रोहित या ठिकाणी येईल. धावफलकावर फक्त 26 धावा.
51 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी. सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू या ठिकाणी, सुरेख चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली गेली. स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय श्री बाळा नरसाहेब आमदार, सन्माननीय श्री बाळा नरसाहेब जोगेश्वरी विधानसभा यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, आगमन होत आहे. शुभचं आगमन या ठिकाणी त्यांचं सुद्धा होत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. विनंती असेल आमदार नरसाहेब या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय श्री बाळा नरसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी जोगेश्वरी विधानसभा समन्वयक बाळा साळवी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्याचबरोबर जोगेश्वरी वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये जर मैदानात बघितलं तर विकेट होते, विकेटची पतंग होते. गडी माघारी परतेल. न्यू बॅटर योगेश येतो या ठिकाणी. सुरेख यष्टिरक्षण यष्टीच्या मागे यष्टीच्या माध्यमातून एक विकेट या ठिकाणी जाते. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं ऑक्सिजन मास्टर क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफीमध्ये आमदार बाळा नरसाहेब, त्याचबरोबर बाबा साळवी साहेब आणि जाधव साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. न्यू बॅटर योगेश येतोय. एक धाव निघते चेंडूवरती. धावफलकावर जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 28व्या धावसंख्येवरती. कुठेतरी या ठिकाणी अतिरिक्त दबाव बघायला मिळालाय फलंदाजांकडनं, त्यामुळे या ठिकाणी मोठे फटके न खेळता सिंगल डबल या ठिकाणी धावा करताना दिसलेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव निघेल या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 29व्या धावसंख्येवरती. आता जर बघितलं तर सामन्यांमध्ये फक्त औपचारिकता बाकी असं वाटतंय, कारण सामना या ठिकाणी सोडलाय की काय फलंदाजी करणारे संघाने, असंच काहीसं दिसतंय चित्र. सुरेख गोलंदाजी, गोलंदाजांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. आणि या ठिकाणी षटकाची झाले सांगता, माफ करा बायच्या स्वरूपात कोंड केली होती. एक धाव अजूनही बाकी असेल, एक चेंडू अजूनही बाकी आहे. एका धावने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परत एकदा झालाय. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि या ठिकाणी गडी माघारी परतेल. 7वा विकेट या ठिकाणी. 7 गडी माघारी परतलेत. वारंवार या ठिकाणी प्रयत्न केले गेलेत, प्रयत्नांना साथ मिळाली नाही. नशिबाची साथ सुद्धा महत्त्वाची असते या ठिकाणी. ती नशिबाची साथ या ठिकाणी जर बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असल्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघ कुठेतरी या ठिकाणी हाराकारीला येतोय. आतापर्यंत जर बघितलं तर 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांमध्ये फक्त 30 धावा या धावफलकावरती. अजूनही जर बघितलं तर 47 धावांची गरज असेल. यानंतरचा होणारा सामना असेल या ठिकाणी कंधारी किंग्स, सॉरी गुंदवली 11 वर्सेस पोलीस 11. पोलीस 11 नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतरचा होणारा सामना असेल गोंदवली 11 वर्सेस पोलीस 11. शेवटचं षटक या इनिंगमधील घेऊन येतो या ठिकाणी गोलंदाज सचिन. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पद्धत तर दाखवलाय, मात्र या ठिकाणी चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो या ठिकाणी. परत एकदा यशच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू परत एकदा बघायला मिळतोय. खूप असे निर्धाव चेंडू या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. धावफलकावर धावा जर बघितल्या
तर 30 धावांवर स्थिरावतोय. एकतर्फी होणारा सामना कुठेतरी बघायला मिळाला. या ठिकाणी प्रेक्षक ज्या मोठ्या आशेने या ठिकाणी उपस्थित होते, मात्र या ठिकाणी कंधारी 11 संघाने जे प्रथमतः 76 धावा जमवल्या आणि 77 धावांचा पाठलाग करायचा होता, अशा वेळी कुठेतरी या दडपणाखाली फ्रेंड्स 11 संघ कोसळताना दिसतोय. 7 गडी माघारी परतले. धावफलकावर धावा फक्त 31 आता आपण बघतोय. या ठिकाणी अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असं वाटतं. या ठिकाणी क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. लेफ्ट हँड बॅट्समनसाठी स्ट्राईकवर असेल अभिजित. सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय, मात्र पंचांचा निर्णय येतो. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 1 ने 32 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. थोडंसं या ठिकाणी संत चाललंय. जर बघितलं तर एकतर्फी सामना झालाय. प्रथमतः सुरेख फलंदाजी आणि त्याच्यानंतर गोलंदाजीने सुद्धा या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. फुलर लेनचा चेंडू होता. परत एकदा लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1च धाव निघेल चेंडूवरती सुद्धा, ती सुद्धा बायच्या स्वरूपाची. मोठे फटके कमी आलेत. ही एक जर बघितलं तर सामन्यामध्ये मोठे फटके कमी आलेत, त्यामुळे धावसंख्या ही खूप कमी बघायला मिळाली. परत एकदा निर्धाव चेंडू. वारंवार या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी. अवांतरच्या स्वरूपात धावा कमी दिल्यात, त्यामुळे जर बघितलं तर धावफलक सुद्धा या ठिकाणी 33 धावांवर जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी षटकाची झाली सांगता, तर इनिंगची सुद्धा झाली सांगता आणि या ठिकाणी विजय ठरतोय कंधारी 11 संघ. एक मोठ्या फरकाने या ठिकाणी जवळजवळ 44 रन्सने या ठिकाणी विजयी ठरतोय कंधारी 11 संघ. यानंतर होणारा सामना असेल गुंदवली 11 वर्सेस पोलीस 11. नाणेफेकीचा कॉल जिंकला या ठिकाणी आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पोलीस 11 संघाने आणि आमंत्रण दिले गेले गुंदवली 11 संघाला. तोपर्यंत जाऊया या ठिकाणी या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. ज्या फलंदाजांनी या ठिकाणी सुरेख फलंदाजी करत असताना आपल्या संघाला 32 धावांची उपयुक्त खेळी करून दिली, तो ओंकार देसाई या ठिकाणी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल ओंकार देसाई सर, कृपया या ठिकाणी